उपवासाच्या भाकरीचं पीठ तयार करणार आहोत। हे पीठ आपण 1 किलो भगरीच्या प्रमाणात तयार करणार आहोत। काही ठिकाणी वरई म्हणतात, काही ठिकाणी भगर म्हणतात। याला काही जण भाकरीचं पीठ म्हणतात किंवा मग वरईचं पीठ पण म्हणतात। त्यासाठी मी 1 किलो भगर घेतलेली आहे। वाटीच्या प्रमाणात आणि पाव किलो साबुदाणा घेतला म्हणजे 250 ग्रॅम। वाटीच्या प्रमाणात जर घ्यायचं असेल तर 4 वाट्या भगर घ्यायची आणि 1 वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचे। हे उपवासाच्या भाकरीचं प्रमाण आहे। आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये मी अर्धी भगर टाकून घेतली आहे। 2 बॅचमध्ये आपल्याला ही भगर छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। भगर भाजून झाली, काढून ठेवली आपण एका भांड्यामध्ये। त्याच कढईमध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घेतला आहे। छान फुलेपर्यंत साबुदाणा भाजून झाला आहे। आता हे दोन्ही भगर आणि साबुदाणा एकत्र करून घेतलेला आहे। हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरवर काढू शकतो किंवा मग घरघंटीवरून पण दळून आणू शकतो। भगर आणि साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं भाजणी आपण गिरणीवरून दळून आणली आहे। यापासून तुम्ही भगरीची भाकरी बनवू शकता किंवा मग पराठा